आज मी तुम्हाला ह्या चटणीपासून भरलेली भेंडी बनवून दाखवणार आहे। ही जर तुम्हाला चटणी बघायची असेल ना तर आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, त्याची लिंक तुम्हाला ह्या रेसिपी खाली भेटेल। तर मी भेंडी घेतलेली आहे, कवळी कवळी भेंडी घेतलेली आहे, मोठी पण घेऊ शकता, पण कधी पण भरलेली भेंडी जेव्हा बनवतो ना तर कवळी भेंडी छान लागते। तर हिला स्वच्छ धुवून मी पुसून घेतलेली आहे आणि काय केलेलं आहे, असं मधोमध मी चिरून घेतलेली आहे। त्याचं देठ काढायचं नाही, बुडका पण काढायचं नाही, खाताना आपण असं पकडलं की नाही की निघलं, खाता येतं व्यवस्थित। तर ही चटणी बघा अशा पद्धतीत पकडायची। तर ह्यात तुम्हाला मी आता बदल करून सांगते। ह्या चटणीमध्येच तुम्हाला आता हे आपण याच्यात तिखटवाली मिरची पावडर टाकली, जर तुम्हाला अजून जर तिखट पाहिजे असेल तर तुम्ही तिखट टाकू शकता। ना तर एका भांड्यामध्ये हे घ्यायचं, बारीक एकदम कांदा कापायचा, त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि ही चटणी मिक्स करून थोडासा लिंबाचा रस जरी टाकला तरी चालेल, कारण की आपण ह्याच्यामध्ये चाट मसाला वापरलेला आहे, गरज नाही पडत, पण पाहिजे असेल तुम्हाला तर तसं टाकू शकता। अशा पद्धतीत दाबून दाबून भरून घ्यायची एकदम। तर मी पहिली सगळे भरून घेते। भेंडी बघा मी सगळे भरून घेतलेली आहे, चांगली अशी दाबून दाबून भरायची म्हणजे मस्त भरलेली जाते। भेंडीची अशा रेसिपी खूप मी अपलोड केलेले, त्याची लिंक पण तुम्हाला सगळी ह्या रेसिपी खाली भेटेल। तवा गरम करत ठेवलाय, हा खोलगट तवा आहे। एकदम थोडंसं तेल टाकायचं, तेल गरम होऊन देऊया। तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे। गॅस आता मी एकदम बारीक करणार आहे, कारण तवा हा लोखंडाचा आहे, चांगला गरम झालेला आहे। अशा पद्धतीमध्ये सगळे पहिले भेंडी ठेवून घ्यायची, पण गॅस बारीक करायचा, गॅस बिलकुल आता फास्ट करायचा नाही। भेंडी बघा मी सगळीकडून अशी व्यवस्थित अशी लावून घेतलेली आहे। आता हिला काय करायचं, लगेच हलवायची ना, एक एक मिनिटानंतर अशी पलटी उलटी करायची। 1 मिनिट झालेला आहे, गॅस बारीकच आहे, गॅस बिलकुल बी वाढवलेला नाही आहे। तर अशा पद्धतीत आता हिला पलटी करायची, नाही तर हाताने जरी एक एक पलटी केली तरी चालू शकते। बघा अशी भाजली गेलेली आहे बघा, किंवा असं जरी पूर्ण जरी हलवलं तरी निघत नाही, कारण की एकदा गरम झालं की नाही की ते चिकट होतं, चिटकून बसतं त्याला। हलक्या हाताने करायचं, जोरात जोरात कधी हलवायचं नाही। असं जेव्हा आपण भरलेली मिरची वगैरे जेव्हा करतो ना तेव्हा जोरात जोरात हलवायचं नाही। असं छोट्या छोट्या शिमला मिरची पण भेटतात ना, त्यासुद्धा तुम्ही भरलेल्या ह्या मसाल्यामध्ये करू शकता, खूप छान लागेल। पण थोडंसं मग त्याच्यामध्ये तुम्ही मिरची पावडर, हळद, कोथिंबीर अशी वापरली तरी पण चालेल। आता हे अशा पद्धतीत हलवून हलवून मी सगळ्या भाजून घेते। मस्त अशा बघा सगळ्या साईडून मी भाजून घेतलेल्या, जास्त अशा काळ्या वगैरे करायच्या, असं फिरवून फिरवून मी भाजून घेतलेले आहेत। तर त्याला काय करणार आहे माहिती आहे का, वरून एकदम थोडंसं आपल्याला मीठ टाकायचे, जास्त नाही टाकायचं, एकदम चिमूटभर टाकायचं। हे बघा अशा पद्धतीत आपण मसाल्यामध्ये पण मीठ वापरलेलं आहे, तरी पण वरनं थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडीशी मिरची पावडर, 1 चमचाभर लिंबाचा रस पिळायचा। आणि आता ह्याला काय करणार आहे, मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित एकदम 1 मिनिटभर, थोड्या थोड्या वेळानं, थोड्या थोड्या वेळाने 1 मिनिटभर मी बारीक गॅसवर बघा हे लिंबू पिळल्यानंतर मी हलवलेलं आहे। आणि लोखंडी तव्यामध्ये लिंबू पिळत नाही, खूप जणांची अशा कमेंट असतात। गॅस चालू असेल आणि तव्यातच असेल का नाही, बंद नाही आहे गॅस, असं तव्यात तुम्ही पिळून गॅस बंद करून त्याच्यात वस्तू ठेवायची नाही। आता आपण ही रेसिपी बनवतोय ना, तर मग ह्याच्यामध्ये वरून लिंबू पिळलं का नाही, आता ही झाली रेसिपी आपली बघा, खूप चटपटीत एकदम लागते। ही तोंडी लावायसाठी मी रेसिपी बनवलेली आहे। आता हिला तुम्ही लगेच काढून घ्यायचं, जर तुम्हाला असं टाकायचं नसलं तर खाली प्लेटमध्ये घ्यायचं, लिंबू पिळलं तर चालेल। पण असं टाकलं की नाही की गरमीमुळं काय होतं, सगळीकडे असं चांगलं मिक्स होतं आणि छान लागतं। तर तुम्ही तशा पद्धतीत बी करून टाका, केलं तरी चालेल, नाही तर खाली टाकल्यावर बी केलं तरी पण चालू शकते। ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।